आणि यापुढे आपण काही राजकीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत। बातमी आहे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडू लागलेल्या घडामोडींसंदर्भातली। आता काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या बारामतीमधल्या सहयोग सोसायटीमध्ये शरद पवार येऊन पोहोचले। आज खरं तर सांत्वनपर एका भेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सगळ्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, आणि शरद पवारांनी सुद्धा तिथे हजेरी लावली। इथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्थातच उपस्थित आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सहयोग सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोहोचतात आणि शरद पवार सुद्धा काही वेळापूर्वी तिथे दाखल झाल्याचं पाहायला मिळालंय। आणि जेव्हा सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत जेव्हा सगळ्यात आधी शरद पवारांना विचारलं गेलं होतं, तेव्हा या शपथविधी सोहळ्यासंदर्भात आपल्याला कुठली कल्पना नसल्याची एक प्रकारे भूमिका शरद पवारांनी घेतल्याचं दिसलं। पण आज जेव्हा त्यांना पुन्हा एकदा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांची भूमिका थोडीशी बदललेली होती। आनंद आहे आणि आशीर्वाद हे अर्थातच सुनेत्राताईंसोबत असतील या आशयाचं वक्तव्य शरद पवारांनी केल्याचं पाहायला मिळालं। साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भावना आहे? कारण ज्या दिवशी आनंद आहे, आणि यानंतरची बातमी आहे राज्यात सत्तेत असलेल्या दोन मित्रपक्षांमधल्या वादासंदर्भातली। गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं आपण पाहिलंय की एकनाथ शिंदे असोत आणि देवेंद्र फडणवीस, म्हणजे एक प्रकारे शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधला वाद किंवा या दोन पक्षांमधल्या कुरबुरी टप्प्याटप्प्यानं समोर आलेल्या होत्या। आणि आता अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर, अजित पवारांच्या अपघातानंतर या दोन पक्षांमधली, नेत्यांमधली धुसफूस वेगळ्या रूपानं डोकं वर काढतेय। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विलिनीकरणाच्या वादात शिवसेनेनं सुद्धा आता उडी घेतली आहे आणि थेट भाजपची कोंडी करून टाकली। विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या हा दावा स्वतः मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावलेला, पण आता शिंदेचे मंत्री असलेले प्रताप सरनाईकांनी या वादाला नवीन हवा दिली आहे। विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि ही वस्तुस्थिती आहे, आणि सोबतच विलिनीकरणाची कुजबूज आमच्याच बाजूला घडत होती असं विधान सरनाईकांनी करत नवीन बॉम्ब फोडला। विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असत्या आता अजित पवारांनी आमच्या कानावर नक्कीच घातलं असतं असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या तातडीनं झालेल्या शपथविधीवर आधी शिंदेचे मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे एकीकडे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा गट आणि शिवसेना असा उभा दावा पेटल्याचं पाहायला मिळतंय। आता अजित पवारांच्या निमित्तानं शिंदे कुणाची कोंडी करू पाहतायत का, हा मात्र खरा प्रश्न आहे। तर एकीकडे भाजप दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा एक प्रकारे फेटाळून लावत असताना, मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भातलं विधान केलेलं असताना, दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईकांनी मात्र या सगळ्या चर्चांना वेगळं वळण दिलंय। सरनाईक काय म्हणाले आपण पाहूया। बघा, विलिनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती, हे आम्हाला कुजबूज येत होती। खरं काय खोटं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नाही, परंतु ह्या बाबतीत शरद पवार साहेब सातत्यानं सांगतायत की विलिनीकरण होत होतं। जे शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही, परंतु तेच आता अजितदादांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागलेले नाहीत। म्हणजे काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल, परंतु शेवटी हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्या विषयाला जास्त न बोललं। आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांसंदर्भात एक महत्त्वाचं विधान होतं, ते म्हणजे शरद पवारांचं। मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विलिनीकरणासंदर्भात भाष्य केलं आणि जर अशी चर्चा सुरू असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं असं म्हटलं असतं, त्या विधानाला आता शरद पवारांनीच उत्तर दिलंय। मुख्यमंत्री काही आमच्या पक्षाचा भाग नाही, ते या चर्चेत नव्हते, त्यामुळे त्यांना याची कल्पना असल्याचं काही कारणच नाही असा दावा शरद पवारांनी केलेला आहे। असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। मंत्र्यांनी
त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती. त्याला हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजले हे सगळे चर्चेचे कुशल नव्हते. त्याला हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजले हे सगळे चर्चेचे कुशल नव्हते. पण दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जर का करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत किंवा भाजपसोबत चर्चा करणं गरजेचं असल्याचं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय. एक असं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या कुठल्याही त्यांनी जे काही मत ज्यावेळी व्यक्त केले गेल्या 2.5 वर्षामध्ये मी कधी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याही विषयावरती मी प्रतिक्रिया देणार नाही. पण एक बाब गेले 6 महिने मी महाराष्ट्रामध्ये नेहमीच बोलत आलो की उद्या विलिनीकरण होणार असेल किंवा सोबत पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणार असेल तर आम्हाला या निर्णयापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल. सत्य आहे. कारण 2019मध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेला UPAच्या नेत्या सोनियाजी गांधी होत्या. शिवसेनेला सोबत घेण्यासाठी सोनिया गांधींची परवानगी घ्यावीच लागली. आणि अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र जावीत यासाठी एक प्रकारे आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं वाढताना पाहायला मिळतोय. आपले उपमुख्यमंत्री सुनेत्रताई आहेत, ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे लढायचं आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या गटाने विलीन व्हावं. आता विलीन होत असतील तरच पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य केल्यानंतरच तो विलिनीकरण झालं पाहिजे. साहजिकच आहे ते. आपलं गटामध्ये यायचं असेल तर एकतर नंबर 1 NDAचा पॉलिसी, NDAचा सोबत आपण गेला पाहिजे जसं आम्ही NDA सोबत आहोत आणि त्याच प्रमाणामध्ये त्यांना नेतृत्व मान्य करावं लागेल ताईंचं. राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा वहिनींनी स्वीकारावं असं काही आमदारांची भूमिका आहे. त्याच्यावर किती जणांचे स्वाक्षरी झाले हे मला माहिती नाही पण माझी स्वाक्षरी त्याच्यावर आहे. कशावर? हे जे सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशा पद्धतीचं आमदारांनी जे पत्रक काढलं होतं त्याच्यावर माझी पण स्वाक्षरी आहे. तर सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे ती काहीशी अशी आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी धुसफूस पाहायला मिळते ती